नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाणे हद्दीत सेक्टर नंबर 35 येथे असलेल्या BM ज्वेलर्समध्ये 3 हेल्मेट परिधान केलेल्या अज्ञात चोरांनी 11,80,000 रुपयांचा दरोडा टाकला होता। भर गर्दीच्या वेळी दुचाकीवरून आलेल्या या 3 चोरांनी ज्वेलर्स तर लुटलंच, मात्र पळून जाताना आपल्याकडे असलेल्या बंदुकीनं हवेत गोळीबार देखील केला होता। यानंतर परिसरात भयंकर खळबळ माजली होती। लागलीच दिनांक 29 जुलै रोजी याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। घटनेचं गांभीर्य समजून नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं तपास सुरू केला। पोलीस पथकानं प्रथमतः घटनास्थळास तात्काळ भेट दिली। आरोपी येण्याच्या आणि जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले। या सीसीटीव्ही फुटेजची तब्बल 8 दिवस तपासणी करण्यात आली। त्यानंतर तांत्रिक तपासाद्वारे या गुन्ह्यात 4 आरोपींचा समावेश असल्याचं निष्पन्न झालं। लागलीच पोलिसांची विविध पथकं सुरत, गुजरात, उदयपूर, राजस्थान आणि रायगड जिल्ह्यातील नेरळ, माथेरान या ठिकाणी आरोपींच्या मागावर रवाना झाली। अखेर पोलीस पथकानं रिजवान अली शेख वय 27 वर्ष राहणार सुरत, अझरुद्दीन हुसैनुद्दीन शेख वय 28 वर्ष राहणार सुरत, ताहा तन्वीर परवेज सिंधी व 21 वर्ष राहणार उदयपूर राजस्थान आणि राजवीर रामेश्वर कुमावत वय 20 वर्ष राहणार उदयपूर राजस्थान या आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतलं। यावेळी आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर गुन्ह्यात वापरण्यात आलेली 2 अग्निशस्त्रे, 3 जिवंत कारतुसे, गुन्हा करताना वापरलेली दुचाकी आणि चोरीस गेलेली मालमत्ता देखील नागपाडा मुंबई येथून हस्तगत करण्यात आली। या आरोपींना 16 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयानं त्यांना दिनांक 22 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। खारघर पोलिसांनी या किचकट गुन्ह्याचा योग्य तपास लावून सर्व मुद्देमाल हस्तगत करत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।